नाशिकची चांदी म्हणजे इथंच शुद्ध चांदीचा माल नाशिकमध्ये शक्यतो तसं इथंच तयार होतो. नाशिक चांदी म्हणजे चांदी जी असते ना ही 100% शुद्ध, ही चांदी सगळीकडे सारखीच असते. परंतु नाशिकला जो त्याच्याबद्दल जे उत्पादन होतं म्हणजे ताटं, वाट्या, फुलपत्र, समई, लावण, दिवे, निरंजन, जे व्हरायटी नाशिकमध्ये जे तयार होतात ना ते शुद्ध चांदीमध्ये तयार होतात. आता समजा कोल्हापूर सारख्या ठिकाणी शुद्ध चांदीचा माल होत नाही, तिथं काही पर्सेंटेजमध्येच माल वगैरे तयार होतो किंवा ती त्यांची म्हणजे ती पहिल्यापासून त्यांची ती क्वालिटी. जे नाशिकची चांदी म्हणजे इथंच शुद्ध चांदीचा माल नाशिकमध्ये शक्यतो तसं इथंच तयार होतो. हा जे नाशिक घाटाची जे आहे तर इथे आमच्या वडिलोपार्जित वगैरे जी पूर्वीची जी माणसं होते तर त्या तेवढेच हाताने तयार करायचे, हाताने घाट वगैरे घालून वगैरे तयार करायचे. तर नाशिक जो घाट आहे तो म्हणजे इथले जो कारिगर वर्ग आहे ना त्या कारिगर वर्गांमध्ये घाटदार सुबकता वगैरे त्या भांड्यांमध्ये सगळ्यात जास्त जे डिझाईन आपण करतो एखादा तर याच्यामध्ये जास्त ते क्वालिटी आहे. म्हणजे इथल्या नाशिकच्या माणसांमध्ये किंवा ते कारिगर लोक जो आहे चांगल्या प्रकारचं घाटकाम करून त्याला वळण चांगलं आम्हाला. म्हणजे मला जे आठवतं त्या आजोबांपासून आहे आम्ही, आजोबा, वडील, आम्ही आता मुलं. थोडाफार तर उन्नीस फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पूर्वीचं कसं, पूर्वीचे जे आता आमचे आजोबांचं तर मला खूप आठवत नाही काम करताना, पण त्याच्यानंतर आमचे वडील वगैरे हे कामामध्ये खूप कुशल. म्हणजे त्यावेळेस हे चांदीचे जे तुकडे यायचे ना तर आता तरी मशिनरी वगैरे तर त्यावेळेस ते तुकडे चांदीचे आले की ते घनाने घरून मारून त्याचा पत्रा तयार करायचा. त्याच्यानंतर मग हाताने ते त्या वाट्या, फुलपत्र वगैरे हाताने घाट घालून एक नग तयार करायचे. तेव्हा डाय नव्हत्या, मशिनरी नव्हत्या, हे मोटर्स वगैरे मशिनरी हे काहीच नव्हतं. आणि त्यावेळेस त्यांना त्या मानाने त्यांनी जी कला होती त्यांच्याकडे तर त्या कलेचा त्यांना तेवढा पुरेपूर अजिबात फायदा झाला नाही. त्यांना म्हणजे अगदी कमी पैशामध्ये कमी म्हणजे त्यांचे एवढं कारागीर कुशल असून त्यांची खूप परिस्थिती वाईट होती म्हणजे तशी आर्थिक वगैरे. पण त्याच्यानंतर ते परवडणं असंच झालं ना. त्याच्यानंतर मग आम्ही व्यवसायामध्ये शिरलो. त्याच्यानंतर मग आम्ही ते नंतर मग पत्रा मशीन आलं, मग चांदीचे पाटले, मग म्हणजे रोलर मशीन जे असतात ते आले, मग डाई झाल्या, मोटर आली, मग मशिनरी आल्या, मग स्पिनिंग काम, मग ते फास्ट काम होत जातं.
नाशिकच्या ज्या घाटाची किंवा नाशिकची सुबकता किंवा नाशिकची शुद्ध चांदीचे वगैरे लगेच ताबडतोब लक्ष देतात. म्हणजे ते अजून टिकून आहे. बाहेर शक्यतो नाही म्हणजे त्याची ती थेअरी जी आहे बनवण्याची वगैरे किंवा काय शक्यतो बाहेर नाही आली. याच्यामध्ये तुम्ही जर एखादा आयटम जर दिला तर बनवतो. टिपिकल मीन्स आपल्या टिपिकल जे घरात आपण यूज करतो ताट वाटी लोटी भांडा समई पूजी चिमकन हे टिपिकल वस्तू आहेत. तुम्हाला जास्त फॅन्सी याच्यात दिसणार नाही. नाशिकच्या येतात नाही जास्त फॅन्सी आयटम होत नाही. ओके सिम्पल सोबर आणि टिपिकल जे आपले म्हणतो आपण तेच. ओके हां किंवा तुम्ही जर एखादा डिझाईन दिला ना आम्हाला की या डिझाईनचा आम्हाला किंवा या घाटकामाचा आम्हाला बनवून द्या तर तसं आम्ही बनवू शकतो. हां आणि आपलं ते शक्यतो म्हणजे कारखाना आपला असं की नाशिकच्या जेवढ्या व्हरायटी आहे नाशिकमध्ये जेवढ्या वस्तू तयार होतात त्या आपल्या कारखान्यात पूर्ण तयार होतात. म्हणजे प्लेन माल म्हणजे तांदळ वाट्या फुलपात्र मूर्ती किंवा अंतरदाणी गुलाबदानी तवा ट्रे कोयऱ्या सगळं म्हणजे आपल्याकडे सगळं व्हरायटी आपल्या एक कारखाना असं किंवा सगळ्या प्रकारचं तयार होतं. म्हणजे एखादा जर व्यापारी माझ्याकडे आला तर दुसरं कारण इथं कसं आहे की एखादा कारागीर फक्त दिवे बनवतो समाई लांबणी वगैरे एखादा जर कारागीर फक्त प्लेन माल बनवतो ताटं वाट्या फुलपात्र तामण वगैरे एवढंच फक्त बनवतं. कोणी फक्त मूर्त्याच बनवतं कोणी फक्त आपलं गुलाबदानीच बनवतो. आपला कारखाना की आपल्याकडे सगळं तयार होतं सगळं बनवतं. आपला मुंबई पुणा म्हणजे आपले PNG गाडगीळ आहे वामनहरी पेठे आहे रांगा आहे मोठमोठे पेढे आहेत किंवा बरेचसे इथे टकले आहे टकले कंपनी